आपली शाळा लाविते लळा जशी माऊली आपुल्या बाळा। चला जाऊया शाळेला, हसू नाचू गाऊनी शिकू आनंदे शाळा, शिकू आनंदे शाळा। चला मुलानो शाळेला, अरे यारे मुलानो शाळेला। चला मुलानो शाळेला, अरे यारे मुलानो शाळेला। नवीन पुस्तक गुलाब पुष्प हे देऊनी करतो स्वागता। चला मुलानो शाळेला, अरे यारे मुलानो शाळेला। अरे उन्हाळ्याची ती सुट्टी संपली, सुट्टीत भरपूर मज्जा केली। करमेना मज तुम्हा विणारे, शाळा बघा कशी हिरमुसली। आला आपण आनंद झाला, शाळा बघा कशी सजली। आनंदाने तुमच्या बघा शाळा आनंदाने भरली। मुलानो शाळेला, अरे यारे मुलानो शाळेला, अरे यारे मुलानो शाळेला। बघा गुरुजन स्वागताला। त्या ठिकाणी आपला आलेली आमची जिल्हा पत्रिका लिहून आपल्या सर्व पालकांचं संस्कारी शिंपण करते शाळा आपुल्या मुलावरी। गुरुजनांची ज्ञान शिदोरी, व्यक्ती विकासा येई उभारी। पाटी पुस्तक खडू फळाहे, ज्ञान रुजवती अंतरी। शिकून घेऊ उंच भरारी, आयुष्याला लाभे शिदोरी। चला मुलानो शाळेला, अरे यारे मुलानो शाळेला। चला मुलानो शाळेला, अरे यारे मुलानो शाळेला। नवीन पुस्तक गुलाब पुष्प हे देऊनी करतो स्वागता। चला मुलानो शाळेला, अरे यारे मुलानो शाळेला। आगतम सुस्वागतम, मुला मुलींचे स्वागतम। अरे आगतम सुस्वागतम, सर्वांचे आहे स्वागतम। आहे शाळेमध्ये स्वागतम, स्वागतम, स्वागतम। पलीकडे जाऊन नुसतं उद्दिष्ट पूर्ण करत नाही, तर उद्दिष्टाच्या पलीकडे जाऊन पूर्ण करणारं गाव आहे हे इमारत 2022-23 पासून चालू आहे। पूर्वीची तुम्ही इमारत पाहिली तर फार दुर्लक्ष होतं या गावचं। शिक्षणाच्या बाबतीत फार मोठं योगदान आहे। मी आलो त्यावेळेला 198 कोण होता शाळेचा, 198। आज 340 आहे। दुसरं 4थी पर्यंत शाळा होती, 6वी पर्यंत। आता 6वीचा वर्ग चालू श्रेय संमेलन इतकं उत्कृष्ट झालं। श्रेय संमेलनासाठी सगळ्याजण 55,000 रुपये खर्च होता, 1,25,000 रुपये खर्च होता। आणि आम्हाला जवळजवळ महिलांसाठी शिक्षक काम या ठिकाणी फार मोठं आहे। हे मी मुख्याध्यापक या नात्यानं जरी पुढे असलो तर माझ्या पाठीमागचा जे स्टाफ आहे तो फार महत्वाचा आहे। हा स्टाफ या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला तुम्ही त्या पद्धतीनं आणि पुढच्या वर्षीमध्ये गेल्या वेळेला 5 मुलं होती, यावर्षी अजून मेरिट लिस्ट लागलं नाही। पण मला खात्री आहे की साधारणपणे 7 मुलं अगदी मेरिट लिस्टमध्ये बसतील।
म्हणजे एक शैक्षणिक विकासाच्या मुद्द्यावरती भागावलेला आहे. हे कुठेही आता आज ट्रॅक्टर आणलं ते ट्रॅक्टरचा पर्याय कुठे आणलं सगळ्यांना पालन पालन आहे. शाळा शिकताना तान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळेमध्ये जाण्याचा खूप चांगला अनुभव आला आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तर मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या इंदूर गावचे सरपंच मगदूम साहेब, सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक आरगे सर, त्यांचा सर्व स्टाफ, या शाळेतले सर्व विद्यार्थी, त्यांचे सगळे पालक, या सगळ्यांचं स्वागत करते आणि अभिनंदन करते. मला आजचा हा दिवसाची सुरुवात खूप आनंदाने केल्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करते. मला सगळ्यात आवडलेल्या गोष्टी मी इथं सांगणार आहे. खरंच आपण म्हणतो आवडते माझं मनापासून शाळा लागते माऊली पाळा. म्हणजे आपण आपल्या आईवर जेवढं प्रेम करतो, आईवडिलांवर जेवढं प्रेम करते तेवढी प्रेम आपल्याला शाळेमध्ये मिळत असतं. म्हणजे आपण म्हणतो की आपण घरी सुद्धा पालकांचं आपल्या आईवडिलांचं ऐकत नाही, त्यापेक्षा जास्त आपण गुरुजनांच्या शिक्षकांचं ऐकत असतो. का वाटायचं की तुम्हाला पडलायला तर तुमच्या लक्षात येत असेल सकाळी आवडलं आपण शाळेचा युनिफॉर्म घातला की शाळेला दप्तरांचं लवकर शिकतो की दिवसभर आपण म्हणजे दिवसांचा जास्त वेळ आपण शाळेत घालवत असतो. आणि त्या वेळेला शिक्षक या नात्यानं जे गुरुजन आहे ते आपल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने संस्कार करत असतात. त्यांना संस्कारांना भिजलेले मुलं मला माझ्या समोर येतात. मगाशी सरांनी त्यांच्या विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना कान भूक हरली, शाळा शिकताना कान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली.